श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. संपूर्ण भारतात पौर्णिमेला विशेष महत्त्व असतं. गुरुपौर्णिमा हा खूप महत्त्वाचा दिवस असतो. गुरुपौर्णिमा ही संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेलाच आषाढ पौर्णिमा आणि व्यास पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. तर यंदाची गुरुपौर्णिमा ही 21 जुलै म्हणजेच रविवारी उद्या साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मामध्ये गुरुला देवासमान दर्जा दिला जातो. या शुभदिनी गुरुचा आशीर्वाद घेतला जातो आणि गुरुची मनोभावे पूजा केली जाते. गुरुपौर्णिमा ही महर्षी वेदव्यास यांनी समर्पित करण्यात आलेली आहे, कारण याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. त्यामुळे हा दिवस गुरुच्या प्रती सन्मान आणि आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. तर आता आपल्याला गुरुपौर्णिमेबद्दलची संपूर्ण माहिती घ्यायची आहे. त्याची तिथी, वार, वेळ आणि त्याचबरोबर आपल्याला काही उपाय करायचे आहेत त्याबद्दलची माहिती, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा आपण साजरी करत असतो. ही पौर्णिमा जी असते, महिन्यातील कोणतीही पौर्णिमा असू दे, ती भगवान विष्णूंच्या पूजा केल्याशिवाय अपूर्णच असते. तर पौर्णिमा तिथीचा प्रारंभ जो आहे तर तो आज संध्याकाळी म्हणजेच शनिवारी संध्याकाळी 6 वाजता होणार आहे आणि पौर्णिमा तिथीची जी समाप्ती आहे तर ती रविवारी म्हणजेच उद्या दुपारी 3:45च्या दरम्यान होणार आहे. तर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये काही उपाय, काही सेवा करायच्या असतात. कशासाठी? तर आपल्या घरातील ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या संपून जाव्या आणि त्याचबरोबर सकारात्मक गोष्टींचा प्रभाव आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढावा. आपल्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य, दोष, अडचणी आहेत तर ते सर्व संपून जावं, यासाठी आपण पौर्णिमेच्या तिथीच्या दिवशी अनेक उपाय, अनेक सेवा करत असतो. पौर्णिमा ही अशी एक वेळ आहे जेव्हा चंद्राची ऊर्जा शिखरावर असते आणि पृथ्वीवर सकारात्मकता आणि प्रकाश पसरतो. पौर्णिमा अनेक ठिकाणी आनंद आणि उत्साहाने साजरी केली जाते. मंदिरे, दिवे आणि सजावटीने सुशोभित केली जातात. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी उद्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. बघा, पौर्णिमा तिथीला आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. पौर्णिमेला स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व असतं. पण आपल्या आजूबाजूला खूप पवित्र नद्या नसेल तर आपण आपल्याच घरामध्ये ज्यावेळेस आंघोळ करत असतो तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जर काही वस्तू टाकून आपण आंघोळ केली तर कितीही दोष आपल्या घरामध्ये असू द्या तर ते सर्व दोष आपले दूर होत असतात आणि त्याचबरोबर आपल्यावरती आणि आपल्या घरावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुरुची कृपा होत असते. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस आपल्यावरती गुरुची कृपा होते त्यावेळेस कधीच कोणतीच गोष्ट ही आपल्यासाठी अशक्य नसते. या दिवशी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून भगवान विष्णूंचं ध्यान करायचं असतं. देवघराची पूर्ण साफसफाई करून भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि वेदव्यास यांच्या मूर्तीची स्थापना केलेली असेल तर त्यांचं पूजन आपल्याला करायचं असतं. त्यांना गंध, फुलं, अक्षता अर्पण करायचे असतात आणि त्याचबरोबर आपल्या व्रताचा संकल्प आपल्याला घ्यायचा असतो. जर तुम्हाला नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर या दिवशी तुम्ही आवर्जून करू शकता. त्यानंतर गुरुचारिसाचा पाठ करायचा असतो. भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि वेदव्यास यांना आपल्याला मिठाई, फळे, खीर याचा नैवेद्य अर्पण करायचा असतो आणि त्यानंतर गुरुपौर्णिमेच्या कथेचं पठण करायचं असतं. शेवटी भगवान सत्यनारायणाच्या आरती सुद्धा आपल्याला करायची असते. जर तुम्ही सत्यनारायण पूजा करत असाल तर ती जी पूजा आहे तर ती आज आपल्याला करायची आहे. आता आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत त्याबद्दलची आपण माहिती घेऊया. हा उपाय आपण कशासाठी करतो? बघा, आपल्या अवतीभोवती अशी काही लोक असतात ना, त्या लोकांना आपली झालेली प्रगती अजिबातच बघवत नाही. आपल्या घरामध्ये येतात आणि आपल्याबद्दल आपल्या तोंडावरती खूप चांगलं बोलतात, पण आपल्याबद्दल बाहेर जाऊन त्याच्या मनामध्ये अनेक वाईट भावना असतात, वाईट कृत्य ते करत असतात. त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घराला लागते किंवा आपल्या घरामध्ये वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष तयार होतात, कुंडलीमध्ये काही दोष तयार होतात आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला कधीच कोणत्या कामामध्ये यश मिळत नाही. तर प्रत्येक कामात यश मिळावं, आपल्या जीवनातील सर्व जे काही त्रास, संकटे, दुःख, दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावं, यासाठी आपण पौर्णिमेच्या दिवशी किंवा ज्या काही विशिष्ट तिथी असतात त्या तिथींच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकायच्या असतात. आपल्या आजूबाजूला जर गंगा नदी असेल तर आवर्जून जाऊन तिथे आंघोळ करायची असते. पण आता प्रत्येकाला सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये शक्य होत नाही की आपण
नदीवरती जाऊन अंघोळ करावी. नदीवरती जाऊन अंघोळ केल्यामुळे नकारात्मकता आपल्या अवतीभोवती जी असते तर ती संपूर्णपणे नष्ट होत असते. आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा. सर्वात प्रथम तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तामध्ये जर उठता आलं तर अतिशय उत्तम. याच्यापेक्षा चांगला योगच असू शकत नाही. पण नाहीच तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये अंघोळ करणं शक्य, तर तुम्ही एक 8 वाजेपर्यंत सकाळी 8 वाजेपर्यंत तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता. किंवा ज्या टायमिंगमध्ये तुम्ही अंघोळ करता तर त्या टायमिंगमध्ये केला तरीही चालेल. तर काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या गुरूंचं स्मरण करायचं आहे. तुमचे जे कोणते गुरु असतील, मग तुमचे श्री स्वामी समर्थ महाराज गुरु असतील, भगवान विष्णूंचं असेल, भगवान शिवशंकरांचं असेल, किंवा मग तुम्ही ज्या कोणाला गुरु मानलेले असेल त्या गुरूंचं तुम्हाला प्रथम स्मरण करायचं आहे. त्यांच्या मंत्रांचा जप करायचा जागेवरती बसूनच, आणि त्यानंतर धरणी मातेला नमस्कार करून आणि त्यानंतर आपल्याला अंघोळीसाठी जायचं आहे. अंघोळीसाठी गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, गार पाणी जर शक्य असेल तर ते घ्या. नसेल गार पाणी तुम्हाला घेणं शक्य तर गरम पाणी घेतलं तरीही चालेल. आता ह्या ज्या वस्तू आहेत तर घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे. आता जर तुम्हाला असं वाटलं की प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यात आपल्याला टाकणं शक्य नाही आहे, तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये काय करायचं, एक मग्गाभर पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत. आता कोणकोणत्या वस्तू आहेत, सर्वात प्रथम तुम्हाला अत्तर जे असतं, आपण जे देवांना अत्तर लावतो बघा, तर ते अत्तर 1-2 थेंब तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. अत्तर टाकल्यामुळे आपला शुक्र ग्रह खूप मजबूत होतो आणि सगळ्या पैशांच्या ज्या अडचणी आहे आपल्या तर त्या नष्ट होतात. अत्तर, त्याच्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे काळे तीळ, त्याचबरोबर थोडंसं गंगाजल आणि गोमूत्र, या सर्व वस्तू आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि त्यानंतर काय करायचं, घरातील प्रत्येक व्यक्तीला सांगायचं आहे की तुम्ही ज्यावेळेस अंघोळीसाठी जाल ना तर या मग्ग्यामधलं थोडं थोडं पाणी तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका, जेणेकरून सर्वांच्याच अंघोळीच्या पाण्यामध्ये हे पाणी जाईल. किंवा तुम्हाला सर्वांच्या ह्याच्यात नाही टाकायचं तर तुम्ही फक्त तुमच्या स्वतःच्या पाण्यामध्ये म्हणजे स्वतःच्या अंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू डायरेक्ट जरी टाकल्या तरीही चालतील. आणि ह्या वस्तू टाकल्यानंतर तुम्हाला अंघोळ करत असताना भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे. ओम नमो नारायणा किंवा ओम विष्णवे नमः, किंवा मग तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, किंवा ओम नमः शिवाय यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करू शकता. तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या तुम्ही व्यक्त करू शकता. कारण गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे की आपण ज्यावेळेस अंघोळ करत असतो ना तर त्यावेळेस आपलं मन आत्मा हे पूर्णपणे पवित्र झालेलं असतं. आपल्या मनामध्ये त्यावेळेस कोणाबद्दलही वाईट भावना नसतात. तर ह्या वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही शत्रू त्रास, शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष आहे तर ते सर्व संपून जाऊ दे. तुमची कृपा ही सदैव माझ्यावरती आणि माझ्या घरावरती राहू दे. अशा पद्धतीचा आपल्याला भाव ठेवून हा जो उपाय आहे तो करायचा आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यात त्या वस्तू का टाकायच्या, कारण आपल्या अवतीभोवती 2 प्रकारच्या ऊर्जेचं वलय असतं. काही सकारात्मक असतात तर काही नकारात्मक असतात. सकारात्मक असेल तर आपल्या कामाला गती मिळते, तेच जर नकारात्मक असेल तर तिथे आपली कामे खोळंबतात. त्यामुळे ह्या वस्तू आपण ज्या वेळेस अंघोळीच्या पाण्यात टाकतो तर त्यावेळी आपल्या शरीरातील आणि त्याचबरोबर आपल्या घरातील व्यक्तींच्या सुद्धा नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असतात. तर अशा पद्धतीचा अगदी साधा आणि सोपा उपाय आपल्याला करायचा आहे. करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्याचं वेगवेगळं महत्त्व हे प्रत्येक वस्तूचं आहे. तर त्यामुळे नक्की असेल तर सर्वच टाका. एखादी स्किप जरी केली तरीही चालेल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.